आणि सर्वे असे सांगते उद्धव ठाकरेंच्या बाजूला मोठी सहानुभूती आहे. मूड ऑफ नेशनचा एक सर्वे आहे, त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटून 3 नंबरला आहेत. पहिल्या 10 मध्ये अहो आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुका लागल्या, नगरपालिका निवडणुका लागल्या, उद्धव ठाकरे किती नंबरला आहेत ते बघा ना. हातच्या कंगण आहे ना, असा कशाला हवाय. आता कोकणामध्ये आले होते, किती लोक होती सभेला लोक किती होती. आणि मुख्यमंत्री असताना ते संबंध देशामध्ये 3 नंबर 2 नंबर होते मुख्यमंत्री, घरामधून बाहेर नाही पडताना. तर त्यांचा सर्वे सगळा असंच असतो, ते त्यांचा विश्वास नाही. आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण संरक्षण करून ज्यावेळेला दाखवू. विकास हानी प्रकरणामध्ये जे कोर्टाने आदेश दिले सुप्रीम कोर्टाने, तर ते ज्यावेळेला आपण दाखवू त्यावेळेला निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आपल्याला कायमचं टिकेल मराठ्यांचं आरक्षण, असं आपण ते आरक्षण देणार. मी तुम्हाला खरं सांगू का, माझं मत प्रामाणिक असं आहे. आता ते बोलून काही उपयोग नाही, पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पोटाचं लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका. ज्याचं पोट खाली आहे, रिकाम आहे, त्याला तुम्ही आरक्षण द्या, आर्थिक निकष लावा, असं शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळेला शिवाजी पार्टी जाहीर सभेमधून सांगितलं होतं. ती भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आली नसती. पण एकनाथ शिंदे जो शब्द दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन, तो शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतील. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल. मी आपल्याला सांगतो, उद्याच्या 10 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंसोबतले अनेक आमदार शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे सोबत आहेत. 10 दिवसामध्ये काही दिवसापूर्वीच उच्च मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं की 2019ला मी उद्धव साहेबांना पैसे कमी दिल्यामुळे मला मंत्रिपद मिळालं नाही. असा काही अनुभव तुम्हाला देखील आला आहे? नाही, आम्ही मिठाई पुष्कळ दिली, आम्ही पुष्कळचे मिठाईचे खोके दिले, पण मातोश्रीमध्ये 1-2-4 खोके देऊन चालत नाहीत. तो धबधबा चालू व्हायला लागतो. तो मिठाईचा खोका द्यायचं बंद केलं की तुम्ही थांबलात तिकडं, असं आहे ते. उद्धव ठाकरे तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतोय. भविष्यामध्ये मी आताच एकनाथजीला सांगितलं की जिथे उद्धव ठाकरेंची सभा होईल ना, दुसऱ्या सभा मागे लावा. ते जे बोलले असेल त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढील. त्यांना फक्त टोमणे मारता येतात, फक्त बोलता येतात. प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी त्याला केली एकनाथ शिंदे. इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा, याला त्याला ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरेंना लागली पाहिजे. आणि मग हा सगळे खोके आतापर्यंत दिले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत. महाराष्ट्राला कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो. मी आताच मागणी केली. आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही भूमिका आम्ही सगळे घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे. बाप बेटे दोघे जण, उद्धव ठाकरे आणि त्याचं पिल्लू आदित्य, यांचं जे बोलणं आपण पाहिलं, यांचं वागणं आपण पाहिलं, यांचे टोमणे आपण पाहिले, तर हे एखादा दिवा विस्ताराला जो फडफडतो अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन. ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं, राम मंदिराचं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं 370 कलम हटवण्याचं. ह्या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्यावरतीच फक्त बोलत बसायचं. 2.5 वर्ष ज्याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची,
तो कर्तृत्वहीन नालायक महाराष्ट्र मुख्यमंत्री ठरलेला माणूस हा इतरांवरती कसा बोलू शकतो, जो 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो? ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं त्या माणसावरती हा टीका कसा करू शकतो? आणि मी आता आव्हान दिलंय, आता माझ्या भाषणामध्ये मी आव्हान दिलंय की 40 पैकी एकाही आमदारांनी 50 खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेल, आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी, हिंमत असेल तर. बाप दाखवणं साध्य झालं ना, कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना. फक्त या 40 आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटांनी केलेलं कटकारस्थान होतं, त्यात कुठलंही तथ्य नाही. फक्त याला बदनाम करायचं या आमदारांना, कारण मुख्यमंत्री पदावर खाली उतरायला लागलं. मुख्यमंत्री पदावर खाली का उतरायला लागलं याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं पाहिजे. आपल्याकडून 40 आमदार, 10 अपक्ष आमदार, 13-14 खासदार का निघून जातात, शिवसैनिक का निघून जातात, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माझी आमदारकी काढलीच, माझं मंत्रिपद काढलं, दिवाकर रावतेंची आमदारकी काढली, त्यांचं मंत्रिपद काढलं, माझं काम कोणाला दिलं? आदित्यला. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, नेता आउट, ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती. नवलकर साहेब ज्यावेळेला गेले, स्वर्गवासी झाले, तेव्हा उद्धव ठाकरे ज्यावेळेला त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या मुलींनी यांची काय अवस्था केली, का केली, ती थोडीशी माहिती घेऊन घ्या, तुम्हाला कळेल. ते नेत्यांजवळ कसे वागले, ते ढाके साहेबांना कसे वागले, गजानन कीर्तिकांना कसे वागले, रामदास कदम सोबत कसे वागले, नवलकर साहेबांना कसे वागले, सुधीर भांगडे कसे वागले, मनोज जोशींना व्यासपीठांना खाली कसं उतरवलं अपमानित करून. शिवसेना प्रमुखांसोबत जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपारीच्या घेणे घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी. पक्ष असा वाटत नसतो. शिवसैनिकाला जेव्हा मोठा केला तुम्ही, सरदार बनवले, त्याच्यावर जबाबदारी टाकली, पक्ष निश्चितपणे वाढतो. पण यांचं उलट आहे, ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आउट, त्याची भाषण बंद. मग तो गुलाब पाटील असू देत, रामदास कदम असू देत, असा पक्ष वाढत नसतो. आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतलाय, एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वच्छ बसणार नाही. लोकसभा तर आहेच, पण विधानसभेला देखील आतापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन आज चालू आहे. महाराष्ट्रातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी, सामाजिक वाटचाल कशी असावी, शेतीविषयक उद्योगधंद्याबाबत आपल्या पक्षाचं नेमकं धोरण काय आहे, या अनेक गोष्टी आज इथे स्पष्ट होत आहेत. बांधवांनो, शिवसेनेमध्ये मला 55 वर्ष झाली. शिवसेना प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. उद्धव ठाकरेंचं भविष्य मी तुम्हाला सांगतो, कोण शिल्लक राहणार नाही. मागे वळून बघतील ना तर कोण शिल्लक नसेल. बाप बेटा दोघे असतील. आमची मागणीच नव्हती ना, तर गावाला प्रश्न कुठे येतोय. अहो, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला खूप दिलं, प्रचंड दिलं, खूप समाधान आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये यापुढं
आमदारकी मागणार नाही, खासदारकी मागणार नाही, काय नको आम्हाला. आता फक्त हा भगव्या झेंड्याला अधिक तेज आलं पाहिजे, आपला पक्ष पुढे वाढला पाहिजे. आणि तशा पद्धतीचा चांगला निर्णय एकनाथजींनी घेतलाय. मी त्यांचं अभिनंदन केलंय. आणि अशी भांडण लावून जाऊ नका पुढं भविष्यात, आपला विनंती आहे. बोला आणखी. मोदींना आम्ही लाभ केला नाही, मोदींनी आम्हाला लाभ केलाय. कुठेतरी आता ते मला वाटतं अजितदादा आणि सगळे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते मोदींना भेटायला. त्यावेळेला सगळ्यांना बाजूला नंतर ठेवून हे एकटेच जेव्हा मोदीजींना भेटले तेव्हा मोदीजींच्या सोबत त्यांनी काय कमिटमेंट केली होती ती त्यांना शपथ घालून विचारून घ्या, म्हणजे अधिक स्पष्टता येईल. त्यांची भूमिका बदलली. मी आपल्याला सांगितलं ना आता की तुम्ही तीन पक्षाचे शिष्टमंडळ घेऊन गेला होतात ना, मग बाकीच्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकटेच का आपले बसला होता किती वेळ. मग त्यावेळेला मोदींनी सोबत तुम्ही काय कमिटमेंट केली होती ती सांगा लोकांना, ती सांगा की. म्हणजे उद्धवजींचा खरा चेहरा संबंध महाराष्ट्रासमोर येईल, ते कसे फसवतात. याला जोडून प्रश्न आहे. फडणवीस म्हणतात की ज्यांनी मनं दुखवले त्यांच्यासोबत पुन्हा जाणार नाही. मला कळलं नाही कोणासोबत जाणार नाही. उद्धव ठाकरे आता आहे का त्यांच्यासोबत जायला? आता त्यांच्यासोबत जायला आहे काय? खोके गद्दार विषय संपला आता. अहो आता अजितदादा जेव्हा आले 40 आमदारांना घेऊन, तेव्हा त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांचा सत्कार करायला उद्धव ठाकरे केले ना, मग तिथं खोक्याने गद्दार काय नाही. लोकांना हे सगळं समजायला लागलंय, यांचं राजकारण सगळं समजायला लागलंय. आणखी